नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर इळीकर. शेअर बाजाराच्या बाबतीत आपण ही मालिका बघतोय. तर आज शेअरमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कशा प्रकारची मानसिकता आवश्यक आहे आणि शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला कसं अकाउंट कसे उघडावं लागेल याची माहिती आपण आता आज घेणार आहोत. तर मित्रो, शेअर्समध्ये आपण पैसे गुंतवणं आपल्या एक प्रकारची मानसिकता फार आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे की शेअर्समधली गुंतवणूक ही जास्त जोखमीची आहे किंवा जास्त रिस्क असते. आणि गुंतवणुकीमध्ये चा जो नियम आहे, हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न. म्हणजे तुम्ही जेवढी जोखीम जास्त घ्याल तेवढे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतात. त्यामुळं तुम्हाला जर रिटर्न्स जास्त पाहिजे असतील तर तुम्हाला हाय रिस्कसुद्धा घेणं आवश्यक आहे, म्हणजे जोखीम जास्त घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की जोखीम कशी काय आपण घेतो का? तर आपण रोज जोखीम घेतच असतो. जेव्हा आपण घराच्या बाहेर जाण्यासाठी आपण रस्त्यावरून जात असतो, कार्यालयाकडे जातो किंवा दुसऱ्या गावात जात असतो, तर वाहनामध्ये कधीही आपला अपघात होऊ शकतो का? आज आपण बघतोय की भारतामध्ये रोज 45 लोक हे रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन होत असतं. 45 लोक रोज रस्ते अपघातामध्ये जातात म्हणून आपण प्रवास करायला थांबतो का? तर थांबत नाही. आपण आपला प्रवास चालू असतो. त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना सुद्धा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक आपली जी समजा 100 रुपये असतील तर 100 पैकी एक 20% 30% रक्कम शेअर्समध्ये गुंतवायला काही हरकत नाही आहे. आणि तेवढे रिस्क आपण घेऊ शकतो. आणि त्याच रिस्कला आपण असं म्हणू शकतो की कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि त्या बाबतीत जर तुम्ही व्यवस्थित थोडा अभ्यास करून चांगल्या गुंतवणूकदार तज्ज्ञांचा जर सल्ला घेतला तर तुमची गुंतवणूक ही सुरक्षित सुद्धा राहू शकते. तर दुसरी मानसिकतेमध्ये दुसरा एक विचार आपण असं करायला पाहिजे की शेअर मार्केटवरती जवळजवळ हजारो कंपन्याचं रजिस्ट्रेशन असतं. आपण काय सगळ्या शेअर कंपन्यामध्ये म्हणजे सगळ्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, एक जास्तीत जास्त 7, 8 किंवा 10 शेअर्स कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करतो. जेव्हा आपण समजा 10 कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपली मानसिकता अशी पाहिजे की 10 पैकी 7 कंपन्यांमध्ये मला फायदा होईल आणि 3 कंपन्यांमध्ये नुकसान झालं तरी चालेल. अशा मानसिकतेने तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमची मानसिकता तयार करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात 10च्या 10 कंपनीमध्ये फायदा होईल असं सांगता येत नाही. पण त्यामुळे जे अभ्यासक आहेत त्यांचं असं मत आहे की 10 पैकी तुम्हाला 7 कंपन्यांमध्ये फायदा झाला आणि 3 कंपनी नुकसान झालं तरी ओव्हरऑल तुम्हाला जो फायदा हा शेअरमध्ये होऊ शकतो. तर ही सुद्धा तुमच्याकडे ही मानसिकता पाहिजे. तिसरी जी मानसिकता महत्त्वाची आहे ती की काही लोक रोज सकाळी शेअर घेतात आणि परत दुपारी संध्याकाळी विकून टाकतात, म्हणजे मार्केट बंद होताना. मग हा झाला जवळजवळ एक प्रकारचा सट्टा झाला. मग आपण शेअरमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करणार आहोत का? काय मध्ये फायदा मिळतो का? तर याचं उत्तर असं आहे की हो आणि नो, नाही, दोन्ही पण आहे. काही वेळेस तुम्हाला फायदा होऊ शकेल, सट्टा म्हणणार, काही वेळेस फायदा होणार, काही वेळेस नुकसान होणार. पण शेअरमध्ये खरंच तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तुमची गुंतवणूक ही दीर्घ आणि किंवा मध्यम मुदतीची पाहिजे. हा विषय लक्षात घेऊन याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे. पुढचा जो भाग असतो, काही लोकांना शेअर मार्केट पडला किंवा विशेषतः जे आपले माध्यमं असतात, वर्तमानपत्र आहेत, TV चॅनल्स आहेत, हे सांगत असतात की हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स एवढ्या ह्याच्याने आपटला किंवा निफ्टी एवढ्या ह्याच्याने कोसळला की काही लोकांना मग लगेच त्याचं टेन्शन येतं. पण मित्र, आपण यामध्ये बघायला पाहिजे की सेन्सेक्समधल्या कंपन्या वेगळ्या असतात आणि आपण गुंतवणूक केलेल्या कंपन्या वेगळ्या असू शकतात. मग ही जे घट असते ही काही तात्पुरतं असू शकते. शेअर मार्केट म्हणल्यानंतर त्यामध्ये चढ उतार हे होतच असतात. तर तुमची मानसिकता ही मान्य करणं आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये नेहमीच चढ उतार होणारच आहेत हे लक्षात घेऊन आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण कुठलीही गोष्ट शेअरचे भाव नेहमीच वाढत जाणार नाहीत किंवा नेहमीच कमी होत जाणार नाही आहेत. त्यामुळे चढ उतार असणार आहेत. काही वेळेस तुमच्या शेअरच्या किमतीमध्ये कमी आली तर तुम्ही शांतपणे ते सहन करण्याची म्हणण्यापेक्षा सहन करणे तुमची मानसिकता असायला पाहिजे.
कारण आज जरी कमी झाले असतील तर भविष्यात ते परत वाढतील या आशेने तुम्ही त्याची वाट बघणं आवश्यक असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण हे करणं लक्षात या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे जेव्हा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. पण दुसरा एक भाग असतो की शेअर्समध्ये मला परतावा किती मिळावा. तर माझ्या मते आपण एक असं ओव्हरऑल बघायला पाहिजे की मला समजा बँक मुदत ठेवीमध्ये 7 ते 8% परतावा मिळत असेल आणि शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर मला परतावा एक 10%, 15% किंवा 20% मिळाला तर त्यावरती मी समाधानी पाहिजे. शेवटी माणसाचं समाधान हे त्याच्या व्यक्तिगत गोष्टीवर अवलंबून आहे असं मला वाटतं. कारण काय शेअरमध्ये किती फायदा होऊ शकतो तर सांगितलं. काही वेळेस तुम्हाला दुप्पटचा फायदा होऊ शकतो, काही वेळेस 50% फायदा होऊ शकतो, काही वेळेस 20% फायदा होऊ शकतो. तर तुम्ही निर्णय त्या बाबतीत घ्यायला पाहिजे की मला कितीपर्यंत रिटर्न मिळाल्यानंतर मी समाधानी आहे. आणि एकदा तुम्ही तो जो तुमची टॉप लेवल लाईन फिक्स केली समाधानाची तर शेअर गुंतवणुकीमध्ये कुठलाच हे नाही आहे असं मला वाटतं. काय कुठलीच तक्रार आपली असू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असतं शेअरमधला जो एखाद्या वेळेस शेअरचे भाव खाली आले तर हा जे नुकसान असतं हे पेपरवरती असतं. हे प्रत्यक्षात तुमच्या खिशातून कुठलं नुकसान दाखवत नसते. तर ही पेपरवरची जी नुकसान आहे हे तुम्हाला पचवायची तुमची मानसिकता असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपली शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपली मानसिकता तयार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण जे लोक फारच सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांना BP आहे आणि ज्यांचं वय जास्त आहे तर अशा लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक करू नये असं माझं स्पष्ट मत राहील. पण तरुण लोकांनी, मध्यमवर्गीयांनी, वय वर्ष 40 ते 45पर्यंतच्या लोकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही आहे. कारण तरुण वयामध्ये किंवा मध्यम वयामध्ये आपण रिस्क घेऊ शकतो आणि रिस्क घेतली तरच आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न चांगले मिळू शकतात. तर विशेषतः तरुणांनी आणि मध्यमवर्गीय लोकांनी किंवा मध्यम वयाच्या लोकांनी आणि ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी आहे त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही आहे. आणि अजून एक मानसिकता मला याच्यामध्ये सांगायची आहे की शेअर्समधनं माझा उदरनिर्वाह होईल, माझं घर चालेल अशी जर मानसिकता असेल तर ती चुकीची आहे. तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून रेग्युलर त्यातून तुम्ही उदरनिर्वाह तुमचा चालवायला पाहिजे. आणि तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पैसे असतील तर तेच पैसे तुम्ही आपण शेअर्समध्ये घालणार आहोत. काही लोक काय कर्ज काढून शेअरमध्ये घालतात हे सुद्धा मला वाटतं चुकीचं आहे. तर तुमच्या उत्पन्नातून जी काही तुम्हाला एक्स्ट्रा बचत राहत असेल तर ती ह्याच्यामध्ये घालणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होईल की एखाद्या वेळेस तरुण वयामध्ये एखादा फटका बसला तरी तुम्ही पुढे त्या फटकातून तुम्ही बाहेर जाऊन म्हणजे पुढे तुम्हाला परत तो फटका कव्हर करण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. तर ही झाली आपल्या ओव्हरऑल शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकतेचा आपण आता विचार केलेला आहे. त्यात आपण धरून चालूयात की तुमची शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची मानसिकता झालेली आहे. तुमचा प्रश्न राहील की आता मी शेअर्समध्ये पैसे कसे गुंतवू. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला शेअरचा जो दलाल असतो ब्रोकर त्याला भेटणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे जे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याच्यावरती आपण डायरेक्टली जाऊन व्यवहार करू शकत नाही. खरेदीची जी आपल्याला खरेदी विक्री करायची असेल ही आपल्याला दलालामार्फतच करावी लागते. त्यामुळं या BSE किंवा NSEचे जे रजिस्टर्ड ब्रोकर्स आहेत किंवा सब ब्रोकर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायला लागेल. तर आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये असे अनेक रजिस्टर्ड ब्रोकर्स आहेत किंवा असतात. तर त्यांना भेटून तुम्ही तुमच्या शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी तुमचं अकाउंट उघडणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही या शेअर ब्रोकरकडे जाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते. एक तरी तिथं ब्रोकरकडे गेल्यानंतर तुम्हाला तो एक फॉर्म देतो, क्लायंट फॉर्म, आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी तुमची माहिती द्यावी लागते. तुमचा फोटो, पत्ता, तुमचा पॅन नंबर, बँकेचे डिटेल्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे द्याव्या लागतात. कारण काय हे दिल्याशिवाय तुमचं अकाउंट तिथं उघडू शकत नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पॅन कार्डची झेरॉक्स, बँक अकाउंटचं झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल्ड चेक हे सुद्धा तुम्हाला
अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असतं। या व्यतिरिक्त तो ब्रोकर तुम्हाला अनेक कागदपत्रावर तुमच्या सह्या घेत असतो। तर ही कागदपत्र कुठली आहेत तुम्ही ब्रोकरकडून समजावून घेणं आवश्यक आहे। कारण काय काय तो प्रत्येक पानावरती काय सह्या घेईल, तर एक आपण कशासाठी सह्या करतोय हे जाणून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो एक द पॉवर ऑफ अटर्नीचा असतो, म्हणजे शेअरची खरेदी विक्री करण्याचा अधिकार त्यावेळेस आपण ब्रोकरला देत असतो। तर ती काय आहे, त्यामध्ये तुमची जबाबदारी काय, ब्रोकरची जबाबदारी काय असणार आहे, कुठल्या वेळेस ब्रोकर ती वापरू शकतो, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण त्या ब्रोकरकडून माहिती करून घेणं आवश्यक आहे। आणि हे ब्रोकर तुम्हाला सांगतो की स्टॉक एक्सचेंज रजिस्टर असतातच, पण सेबी जी गव्हर्नमेंटची संस्था आहे याच्याकडे सुद्धा त्या ब्रोकरचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। तर तुम्ही अशा ब्रोकरच्या कार्यालयामध्ये गेलात किंवा सब ब्रोकरच्या कार्यालयामध्ये गेलात तर तुम्हाला हे नोंदणीपत्र तिथं मला बघायला मिळतं। आणि अशा नोंदणीकृतच ब्रोकर सब ब्रोकरकडं तुम्ही तुमचं अकाउंट उघडणं आवश्यक आहे। तर मित्रो, अकाउंट उघडण्यासाठी परत एकदा सांगतो कुठले कुठले कागदपत्र लागतात। एक तरी तुमचा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरणारच आपण, नंतर तुमचा फोटो, पॅन कार्डची झेरॉक्स, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, कॅन्सल चेक, ॲड्रेस प्रूफ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत। हे सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या ब्रोकरकडे अकाउंट उघडता आणि ब्रोकर मग तो स्टॉक एक्सचेंजकडे तुमचं ती रितसर त्याची सगळी नोंदणी होते। त्यामुळं तुम्हाला शेअर्समधले खरेदी विक्री किंवा शेअर्स खरेदी करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात ते तुम्ही अकाउंट उघडलेलं आहे आणि अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही तुमचे व्यवहार तुम्ही सुरू करू शकता। तर याच्यामध्ये सगळ्यात दुसरा महत्त्वाचा भाग आहे की मी शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, म्हणजे त्याला कुठले पर्याय उपलब्ध आहेत। त्याला दोन पर्याय उपलब्ध आहेत। एक असतो एखादी नवीन कंपनी शेअरची विक्री करते त्यावेळेस तुम्ही अर्ज करायचा। तर तुम्ही शेअर ब्रोकरकडे अकाउंट उघडले असेल त्या ब्रोकरमार्फत आपण अशा कंपनीच्या शेअर विक्रीच्या बाबतीत अर्ज करू शकतो। आता हे शेअर्स जेव्हा आपण अर्ज करतो ते म्हणाल की मग आपल्याला पैसे भरावे लागतील का, किती भरावे लागतील, तर ही जी रक्कम असते ही जवळजवळ 10 ते 15,000पर्यंत असते। आपण अलीकडे अनेक आता सध्या सुविधा झालेली आहे, जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदीसाठी अर्ज टाकता तेव्हा तुमच्या बँकेतनं पैसे द्यायची गरज नाही आहे, म्हणजे बँकेतनं पैसे तुमचे लगेच त्या कंपनीकडे जात नाहीत, फक्त बँकेच्या तुमच्या अकाउंटात एवढी अमाऊंट ब्लॉक होते। समजा एखाद्या कंपनीचा मला शेअर घ्यायचा असेल आणि त्या शेअर्सची साठी 15,000 रुपये लागणार आहेत, तर 15,000 रुपये हे तुमच्या बँक अकाउंटला फक्त लॉक होतात, ते कंपनीकडे जात नाहीत जोपर्यंत तुम्हाला शेअर्स ते अलॉट होत नाहीत किंवा कंपनी शेअर्स मिळत नाहीत। त्यामुळं जेव्हा तुम्ही कुठल्या नवीन कंपनीच्या शेअरसाठी अर्ज करता तर तुमची अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटलाच राहते आणि त्यानंतर बँक अकाउंट जेव्हा तुम्हाला शेअर्स मिळतील त्यावेळेसच ती रक्कम कंपनीकडे वर्ग होते। मित्रो, अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यातच गेल्या 1.5 महिन्यामध्ये डीमार्टचा इश्यू आला होता। डीमार्ट सगळ्यांना माहीतच आहे। या कंपनीने जवळजवळ 299 रुपयाला शेअर्स लोकांना दिले होते। लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिला, भरपूर प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ नंतर 10-15 दिवसांनी शेअर्सची अलॉटमेंट झाली। अलॉटमेंट म्हणजे काय, ज्या लोकांना शेअर्स मिळाले त्यांना शेअर्स येतात त्यांच्या अकाउंटला आणि ज्या लोकांना शेअर्स नाही मिळाले त्यांच्या बँक अकाउंटमधला तो जो लॉक केलेला असतो तो लॉक निघून जातो आणि ते पैसे तुम्हाला परत इतर कामासाठी वापरू शकता। तर ज्या लोकांना डीमार्टचे शेअर्स मिळाले त्याची किंमत 15 दिवसांनी जवळजवळ 600 रुपये झाली, म्हणजे 299चे जवळजवळ 600 रुपये, म्हणजे फक्त 15 दिवसामध्ये रक्कम ही दुप्पट झालेली आहे। आणि आज जवळजवळ त्या डीमार्टच्या शेअरचा भाव 750 रुपये आहे, म्हणजे मित्रो तुमच्या 300 रुपयाचे 750 रुपये जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यात झालेले आहेत। आणि जर तुम्ही अशा चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा नक्कीच मिळतो। पण यासाठी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे। त्यामुळे पहिली जी प्राथमिक गोष्ट आहे, तुम्ही आज शेअर दलालकडे जाऊन तुमचं अकाउंट उघडा, तुम्ही नवीन शेअर्सला तुम्ही अप्लाय करू शकाल आणि नवीन आपण भविष्यामध्ये आपण बघणार आहोत या मालिकेतून अशा कुठल्या कंपनीचे शेअर्स विकता येणार आहेत त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल। आणि दुसरा जो भाग असतो, तुम्ही ज्या जुन्या कंपन्या आहेत ज्या शेअर बाजारावरती रजिस्टर आहेत त्या कंपनी शेअर्स तुम्ही शेअर बाजारावर जाऊन खरेदी
करू शकता. अशाद्वारे तुम्ही शेअर्स आपण तुमच्या अकाउंटला घेऊ शकतो. तर मित्रो, हे झालं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं एक डीमॅट अकाउंट म्हणून असतं. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? एक प्रकारे शेअर्समध्ये जे आपण खरेदी विक्री करत असतो त्याची नोंद ठेवणारं ते अकाउंट आहे. जसं आपण एखाद्या बँकेमध्ये जातो आणि बँकेमध्ये आपलं खातं उघडल्यानंतर बँकेमध्ये आपण जेव्हा पैसे जमा करतो तेव्हा आपण पैसे काढतो, याची नोंद आपल्या त्या पासबुकला होत असते किंवा आपल्या बँक अकाउंटला होत असते. तसंच शेअर्समधले आपण जेव्हा खरेदी किंवा विक्री करत असतो त्याची नोंद ही डीमॅट अकाउंटला होत असते. त्यावेळी जेव्हा आपण ब्रोकरकडे अकाउंट उघडतो त्यावेळेस तो ब्रोकर तुमचं डीमॅट अकाउंटसुद्धा उघडून घेत असतो. डीमॅट अकाउंट हा फक्त शेअर्सच्या खरेदी विक्रीची नोंद करणारा अकाउंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आजकाल शेअर्स हे सर्टिफिकेट्स ते पेपर फॉर्ममध्ये उपलब्ध नाहीत. शेअर्सचा व्यवहार हा टोटली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतो. त्यामुळं शेअर्सची जी खरेदी विक्री जी असते याची नोंद ही तुमच्या डीमॅट अकाउंटला होत असते. तर मित्रो, तुम्हाला आपण या भागातून लक्षात आलं असेल की शेअर्समध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही शेअर ब्रोकरकडे जाऊन पहिल्यांदा अकाउंट उघडणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण कशाप्रकारे शेअरमध्ये आपण नवीन कंपनी शेअरला कसा अर्ज करू शकतो आपण बघितलं. आणि त्याचबरोबर जुन्या कंपनी बाबतीत शेअरची खरेदी कशी करू शकतो हे आपण सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.